त्यामधले या सगळे सहकारी जे माझे आहेत त्यांच्या मार्फत आम्ही हे काम करत आहोत आणि ह्या सगळ्यांना विसरून मला चालणार नाही आहे. आमच्या युवा क्रांतीमधले आज जळेकर सर इथे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवूया आपण. तर असे हे लोक मला सगळे मिळत गेलेले आहेत. त्याचबरोबर या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हे कार्य माझं अपूर्ण आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाखातरच मी आज इथे उभी आहे आणि हे करू शकते. आपण सर्व माझ्या एका फोनवर इथपर्यंत आलात, सहभागी झालात, खरंच मी आपणा सर्वांची ऋणी आहे. आपल्या कार्यक्रमासाठी सर्व खर्च मी आणि माझे पती दोघे मिळून करत असतो. त्याचबरोबर ही माझी पर्सनल पॉवर आहे असं म्हटलं तरी चालेल. एक मानसिकता आपण म्हणतो ना की नाही मला हे करायचंच आहे आणि हे कोणाचा आधार न घेता आपल्याला करायचं आहे. हे कार्य माझं चालू आहे. पण आता वसुधा फाउंडेशन चालू केलं आहे, त्यामुळे असं वाटतं की थोडासा हातभार कोणाचा लागला तर आणखी आपण कार्य उत्तम करू शकतो. त्याचबरोबर गेले 3 महिने या आमच्या आजच्या कार्यक्रमाची नियोजन चालू होतं. जवळजवळ 8-9 मीटिंग आमच्या झाल्या, सर्वांचे फॉलोअप झाले, आमंत्रणं दिली गेली, निवडपत्रे देण्यात आली, प्रत्येकाला वैयक्तिक फोन झाले. काही जणांनी काल रात्री अचानक फोन करून किंवा मेसेजद्वारे सांगितले त्यांच्या वैयक्तिक अडचणी काय आहेत, ते आज येऊ शकले नाहीत. थोडे वाईट वाटले, पण शो मस्ट बी गो ऑन असे म्हणत आपल्याला पुढे जावेच लागते. माझी जशी संस्था आहे तशा अनेक संस्थांच्या कार्यात माझा सहभाग असतो. नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची पुणे शहर अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे. युवा क्रांती संघटनेत माननीय रवींद्र सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय महिला सल्लागार या पदावर माझी नियुक्ती केलेली आहे. शिक्षक ध्येय साप्ताहिकाचे संपादक मधुकर घायकर यांनी या साप्ताहिकाच्या उपसंपादकपदी तसेच पुणे प्रतिनिधी म्हणून माझी निवड केलेली आहे. ते येत आहेत, त्यांना जरा वेळ लागतो, त्यांचा आत्ताच फोन येऊन गेला. आम्ही मुंबईकर वृत्तपत्र माननीय प्रमोद सरांनी उपसंपादक पद दिलेले आहे, इथे बसलेले आहेत. तर बिंदास न्यूज आमच्या मॅडम आलेल्या आहेत तिथे. त्या साहित्य गंध हा आमचा अंक आहे आठवड्याचा, त्याच्या त्या उपसंपादिका आहेत. तर अशा प्रकारे स्वाती मराडे म्हणून त्यांचं नाव आहे, त्या इंदापूरवरनं आलेल्या आहेत. शेवटी एकच सांगेन, इतकी पदं भूषवलेली आहेत, अजूनही कार्य करण्याची इच्छा आहे. देवाने आपल्याला तब्येतीची साथ द्यावी, बाकी काही नाही आहे. तर शेवटी एकच म्हणावंसं वाटतं की धैर्य, कठोर परिश्रम आपल्याला स्वप्नपूर्तीकडे घेऊन जातात. प्रत्येक कठीण प्रसंग जीवनातील ध्येय मजबूत करतात. मोठे यश मिळवण्यासाठी लहान कार्यातून सुरुवात करावी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्यावर संकटांची मात करण्यासाठी जी प्रेरणा मिळते ती आपल्याला त्यातूनच मिळते. यशाचा मार्ग आपल्याला उलगडत जातो. प्रत्येक चांगले वाईट आलेले अनुभव जीवनाला समृद्ध करतात. आपण तिथेच थांबलो, वाईट अनुभव आले तर ते आपल्याला चालत नाही. आपले स्वप्न साकार करण्यासाठी जीवनातील चढउतार खूप उपयोगी ठरतात. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनाचे सौंदर्य अधिकच खुलून जाते आणि इथे थांबते. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढी समाजसेवा, एवढी मुलं दत्तक घेणं हे आजकालच्या काळामध्ये सोपी गोष्ट नाही आहे. आणि मॅडम इतके बोलत होत्या आणि माझ्या मनामध्ये वेगळे विचार चालू होते. म्हणजे एक घाणेकर सर एक मतला आणि शेर सुचला असंच बोलता बोलता की हल्ली इतकी बोलत नाही वसुधा आमची, हल्ली इतकी बोलत नाही वसुधा आमची, राज दिलाचे खोलत नाही वसुधा आमची. हल्ली इतकी बोलत नाही वसुधा आमची, राज दिलाचे खोलत नाही वसुधा आमची. गरजेला तर ती धावत सुटते इकडे तिकडे, गरजेला तर धावत सुटते इकडे तिकडे. आणि नसेल कोणाला जर बाही देते, नसेल कोणाला हात जर देते बाही वसुधा आमची. हे असं मनातलं सुचत होतं, कारण मी बसून वगैरे हे एवढं हे करत नव्हतो. पण क्या फार सुंदर होऊ शकतं. पण एकदा जोरदार टाळ्या वसुधाताईंसाठी.
एकेरी उल्लेख केला कारण गझल आहे, त्याचे काहीतरी नियम आहेत म्हणून त्यात. आणि त्याच प्रेमाला आपण वेगवेगळी नाती म्हणतो. ती आईवडिलांची असू शकतात, भावाभावांची असू शकतात, प्रियकर प्रियसी असू शकतं, पण ते नातं उत्पन्न होतं एका खोल सूक्ष्म भावनेनं. पण ते नातं उत्पन्न होतं एका खोल सूक्ष्म भावनेनं. आणि ती खोल भावना त्याच्याच मनात दडते ज्याच्या समोर उभा असतो आपल्याच आरशासमोर दिसणारा स्वतःचा चेहरा. आणि हा चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा स्वतःचा दिसणारा चेहरा तुम्ही कोण आहात हे दाखवत असतं. त्यामुळे नीट बघा आणि डोळे उघडा. तर अशी ही मूर्ती, ही माऊली आणि आणखीन एक माऊली पलीकडे बसलेली आहे. ही वसुधा फाउंडेशन आणि तिकडं तितिक्षा फाउंडेशन. की मगाशी जसं म्हणलं की आपल्या घरामध्ये गौरी पूजन आत्ता झालं की तशा ह्या 2 गौरी आहेत. आणि मध्ये गणपती म्हणता येईल मला आमचे कानेकर सर, कारण इतकी खंबीर साथ आहे, नेहमी बघत असतो. आणि खरं तर म्हणतो की भाऊ ही बहिणींना आणत असतो आणि तसे हे खंबीर साथ असतील. यासाठी पुन्हा एकदा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. आणि आता मान्यवरांचा सत्कार आपण समारंभ करणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले ते खास मुंबईहून आलेले आणि आत्ताच मॅडमनी ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचा लघुचित्रपट दिग्दर्शक केला, रमाची पाटी, याला 100हून अधिक पुरस्कार आहेत. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वसुधा मॅडम आणि त्याचबरोबर दिग्दर्शक. तर त्यांचा परिचय खूप जण, तर महाराष्ट्रातील मान्यवरांना, अनेक मान्यवरांना त्यांनी पुरस्कार देऊ केले. तर असे हे गायक, लेखक, कवी, दिग्दर्शक जोरदार टाळ्याने करून आपण प्रमोद सूर्यवंशी सर यांचा सन्मान वैभव नाईक सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. प्रमोद सरांना विनंती करतो की आपण थोडस जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. मानवस्त्र सन्मान चिन्ह देऊन वैभव नाईक सर यांच्या हस्ते हा सन्मान. टाळ्या वाजणारच आहेत, थोडंसं थांबा तुम्ही, टाळ्यांचा कडकडाच येणार आहे. तर मी मान्यवरांना थोडीशी स्थानापन्न होण्याची विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आजच्या वसुधा फाउंडेशनचे या परिषदेचे अध्यक्ष, यांना ज्येष्ठ साहित्यिक त्यांच्या वयानुसार म्हटलं जातं, पण ते अजूनही अतिशय तरुण असे कवी आहेत. एक कलाकार त्यांच्यामध्ये दडलेला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर वयाची 50 वर्ष त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, महत्त्वाचं योगदान आहे. पहिले विश्व काव्य संमेलन, पहिली आंतरराष्ट्रीय गझल परिषद याचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर शिक्षक साहित्य संमेलन याचेही त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 2 जून 2006 पासून डहाळी हे अनियतकालिक त्याचे संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर अक्षर रेखाटन, त्यानंतर हास्यचित्र, काव्य निर्मिती, त्यानंतर वितरण सबकुच सर डॉक्टर मधुसूदन घाणेकर असं त्यांचा एक कार्यक्रम आहे आणि हा अंक आहे. तर अशा या डहाळीसाठी त्यांच्या जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचा सन्मानही करूया. पण इतक्यावरच न थांबता संपादन सहलघुपट एक पात्री कार्यक्रम, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मी येणार होतो, एक पात्री कार्यक्रम
इथे तळेगावमध्ये एका अनाथ आश्रमामध्ये त्यावेळेस वसुधा मॅडम होते आणि काव्यची बरीचशी टीम होती. एक पात्री जे नाटक आहे, माझ्या वयाच्या अनुभव, माझं 35 वय आहे सध्या, एवढं सुंदर नाटक केलेलं एक पात्री नाटक मी पाहिलं नाही. त्यासाठी या मूर्तीसाठी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आमचे लाडके आदरणीय डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर यांचा सन्मान पुन्हा एकदा मी वैभव नाईक सर व वसुधाताई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांसाठी कंडिशन होते. आपण निमंत्रित आहोत. जितका टाळ्यांचा नाद गमेल तितका या कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढेल. तर असे आपले लाडके आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन घाणेकर सर, त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाचे आणखीन एक प्रमुख पाहुणे शरदचंद्र काकडे सर थोड्याच वेळात उपस्थित होतील. तदनंतर या सर्व मान्यवरांना ज्यांनी इतकं सुंदर प्रास्ताविक दिलं अशा आमच्या लाडक्या ताई वसुधाताई नाईक यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील कवी श्रीराम गडे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी आपण वसुधा मॅडमचा सन्मान करूया. आणि त्याचबरोबर मॅडमचे व्याही आलेले आहेत, तर त्यांनाही मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाला तर आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. तसंच वसुधाताई यांचं आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. खरं तर ज्या स्वागत अध्यक्ष आहेत त्यांचंच आपण स्वागत करतोय, पण करायलाही हवं. त्यामागं कारण की ती माऊली आहे की आपण हे सगळेजण आज आपण एकत्र आलेलो आहोत. आणि याच माऊलीच्या म्हणजे आपण म्हणतो ना, बंध जेव्हा तुमचे ऋणानुबंध जेव्हा वाढतात तेव्हा आपली मंडळी ही कुठलीही कारणं न देता, कुठल्याही सबबी न देता आपल्या कार्यक्रमाला अवघ्या एका शब्दावरती मी उपस्थित राहतो, मी उपस्थित होतो असं म्हणून सांगतात. अशाच फक्त एका फोन कॉलवरती तू फोन कर ग मी येते कधी असं म्हणणाऱ्या आमच्या लाडक्या तितिक्षा इंटरनॅशनलच्या सर्व आमच्या प्रियाताई दामले मॅडम यांचा सन्मान वसुधाताई नाईक यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. तितिक्षा इंटरनॅशनलच्या सर्व प्रियाताई दामले मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. गौरवला थोडी आधी सूचना आहे की बॅनर लागला पाहिजे, छान आला पाहिजे. फोटो सुंदर आला नाही तर तुझं काही खरं नाही. पण मी बोललो हे पण काही खरं नाही. तर प्रियाताई आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि त्यांचा अतिशय थोडक्यात म्हणजे 1-2 ओळीत परिचय देण्यासारखा नाहीये. फार मोठ्या व्यक्ती आहेत. अनेकसे कार्यक्रम त्या राबवत असतात की थोडक्यात असं म्हणता येईल की अनेक लोकांच्या घेत असतात नेहमी परीक्षा. अशा आमच्या लाडक्या तितिक्षा, अशा आमच्या नाव त्यांचं दामले असलं तरी, प्रिया दामले असलं तरी तितिक्षा या नावाने ते जास्त प्रसिद्ध आहेत. म्हणून की तितिक्षा इंटरनॅशनल आणि इकडं वसुधा इंटरनॅशनल फाउंडेशन दोन्ही बाजूची 2 टोके आणि मध्ये आमचे मध्यस्थानी बसलेले असे आपण म्हणतो ना की मुख्य स्थान
की मधुसूदन घाणेकर सर असे अनेकशे संस्था मिळून हे जेव्हा येतात आणि हा कार्यक्रम सुंदर होतो आणि त्याला म्हणजे थोडा बहुत हातभार म्हणा काहीतरी म्हणा की तो आहे तो राजीवाचा आहे काव्ययोगचा आहे असे गौरव पुंडे आणि योगेश हारणे. तर एकदा पुन्हा एकदा या सर्व पाहुणे मंडळींचं आपण जोरदार स्वागत करूया. एक पाहुणे आपले थोड्या वेळात येतीलच, पण तत्पूर्वी आपण आदरणीय डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर यांना मी विनंती करतो की डहाळी अंकाचं प्रकाशन त्यांनी आत्ता करावं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो या डहाळीचं प्रकाशन करून थोडंसं हा अंक डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर यांनी स्वतः रेखाटलेला आहे आणि एका माणसाच्या हातामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कला असू शकतात या कलेविषयी बोलण्यासाठी मी आमचे लाडके मधुसूदन घाणेकर सर यांना विनंती करतो की आपण या डहाळे अंकाविषयी आपले थोडंसं मनोगत व्यक्त करावं. मुंबईवरून आलेला आमचा मित्र प्रमोद. त्या वय झालं ना, काय पूर्वी डोकं दुखायचं आता गुडघे दुखतात, आता तुम्हाला अनुभव असेल. अरे हा माणूस एकदम माझा काही चमत्कारी बोलायला आणि आपण आमचा मुंबईचा मित्र. तर आणि शेवटी असं की प्रेमही थोडं जेवण नुसता राग असं नाही तर ते पाहिलं की थोडं मी फिल्मी नेचरचा याच्यामुळे एक गाण्याची ओळख है बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो. बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो. या दोन्ही मित्रांना छान सलाम करा जोरदार. काय दिलखुलासपणा पाहिजे याच्यामध्ये. आणि हे राग वगैरे काही नसतं, हे तात्पुरतं असतं तेवढ्यापुरतं घरातल्या घरात. मी हा नेहमी एक परिवार समजतो याच्यामध्ये आणि परिवाराचे संस्कार का झाले ते वगैरे ते माझ्या भाषणामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. डहाळी अंकाच्या बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर 2006 पासून मी हा अंक करतो. यात कुठेही मनी मॅटर नाही किंवा कोणाकडनंही कविता घेताना तुम्ही मला किती देणार काय घेणार मग आपलं काय आहे की नाही किंवा कोणाची जाहिरात नाही काही नाही देणे घेणं काही पूर्णपणे नाही. आणि पूर्णपणे ज्याला म्हणतात डिव्होशनरी काम ज्याला म्हणता येईल ते पूर्णपणे जसं मगाशी उसळे मॅडम म्हणाल्या तशा पद्धतीने पूर्णपणे सगळं पूर्णपणे सगळी निर्मिती आहे. म्हणजे त्यामध्ये संकल्पना नंतर संकलन सजावट मांडणी अक्षररेखाटन कार्टून काव्य हास्यचित्र निर्मिती वितरण हे सगळ्या गोष्टी सगळ्यांनी एकटा करत असतो आणि किमान एक अंक करायला किमान 2 दिवस हे लागत असतात. आणि याच्या माध्यमातूनच हा भाग असा की A3 पेजवरती मी संपूर्णपणे तो मॅटर तो लिहित असतो आणि तो लिहून म्हणजे त्याला पट्टी नाही पेन्सिल नाही मार्कर पेन असतात चपट मार्कर आणि CD रायटर नावाचा काळा पेन असतो. पूर्णपणे कोऱ्या कागदावरती संबंध ते मी हाताने ते लिहून काढत असतो आणि तो लिहून काढून त्याचा फोटो काढून हा सगळीकडे आपण पाठवतो. त्याला वर्गणीदार नाही जाहिरातदार नाही प्रायोजक नाही कुठेही नाही. लोक काही जण म्हणतात तुम्ही ते कमर्शियल करणार 5,000 रुपये तुम्हाला घेता येतील. मी आयुष्यात कधी पैशाच्या मागं कधी लागलो नाहीये कारण आपल्याला काहीतरी पहिल्यापासून संस्कार असे झालेले आहेत की आपण दुसऱ्यासाठी जास्तीत जास्त काय करू शकू हे माझ्यावरती संस्कार आहेत. पैशाच्या मागं कधी आयुष्यामध्ये कधी लागलो गेलो नाहीये. तर या माध्यमातून तो अंक काढतो आणि आता जवळजवळ 900वा अंक 17 सप्टेंबरला हा 900वा अंक होईल. 19 जानेवारीला 1000वा अंक होईल. आणि नॉनस्टॉप म्हणजे मी अतिशयोक्ती करत नाही किंवा प्रौढी करत नाही. जी फॅक्ट आहे ती फक्त फॅक्ट सांगतो सगळ्यांना माहितीसाठी. करोनामध्ये मी जेव्हा लास्ट स्टेजला होतो तेव्हा मी ठरवलं होतं की मला लास्ट स्टेजला होतो एकदम डिस्चार्ज व्हायच्या आधी 2 अंक मी तिथल्या ICU मध्ये मी ते अंक केले होते. आत्तासुद्धा 8 दिवस माझी तब्येत पूर्णपणे बिघडली कोलॅप्स झालेली आत्ता करायची आवाजावरून तुम्हाला ते जाणवलं असेल. परंतु अशा कंडिशनमध्ये सुद्धा कार्यमग्नता ह्याची जीवन हेच तत्व हे संस्कार माझ्यावरती पहिल्यापासून सांगायचे झाले. त्यामुळे कधी मला जरी तब्येत बरी नाही काम करणार नाही आजही तब्येत बरी नाही मी थोडाच वेळ येऊन परीक्षेला जाईल असं बिलकुल नाही. जे काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची. कुठे नाही हा शब्द उच्चारत नाही. त्यामुळे रात्री 1-1 वाजेपर्यंत जागून पहाटे उठून मी सगळं हा अंक मी करत असतो आणि याच्यामध्ये आनंद खूप मिळतो. यामध्ये दिव्यांगांना प्राधान्य दिव्यांग वंचित हे जे विषय असतात आणि त्याचबरोबर ज्या आयडियल ज्या आदर्शवादी ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे विचार या माध्यमातून पोहोचवणं
आणि कोणाला नाही म्हणत नाही. नवोदित कवी अगदी 2 दिवसापूर्वी जरी एखाद्याने कविता लिहिली असेल तरी सुद्धा त्याची कविता त्या अंकामध्ये मी ती घेतो. ज्याचा शक्य असेल त्या फोटो सकट आणि फोटो सकट टाकताना ते सुद्धा कसं होतं की जो फोटो येतो आणि कित्येक वेळा असं होतं की ती व्यक्ती फोटो पाठवायचा पण कंटाळा करते. मग व्हॉट्सअपवरती कुठेतरी फोटो असतो किंवा मी समक्ष प्रत्यक्ष भेटून फोटो काढतो, प्रिंटआउट काढून आणतो आणि मग ती प्रिंटआउट कॉपी काढून ती कॉपी त्याच्यामध्ये मी पेस्ट करतो आणि त्यातून तो अंक मी तो करत असतो. आणि आत्तापर्यंत 1000 म्हणजे 900वाचा अंक हा प्रकाशित होईल. या पद्धतीनं आजचा हा अंक हा आपण प्रकाशित केलेला आहे. हा अंक सगळ्यांना व्हॉट्सअपवरती सगळ्यांना तो पाठवला जाणार आहे. आणि स्काय द लिमिट. आणि आणखी एक तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य या अंकाबद्दल की 2008 मध्ये एक दिव्यांगांचा विशेषांक काढला होता आणि तेव्हा मी काय केलं होतं, निवेदन दिलं होतं पेपरमध्ये. ते सुद्धा कुठलीही जाहिरात न करता साधं निवेदन दिलं सगळीकडे. आणि दिव्यांगांकडनं म्हणजे जे दिव्यांग आहेत, हार्ट पेशंट असेल त्यांच्याकडनं कविता, फोटो, परिचय सगळं मागून घेतलं. शुल्क नाही, एक पैसा शुल्क घेतलं नाही. 16 जणांच्या कविता आल्या, फोटो आले, 100 बडकर एक कविता आल्या. आणि नुसत्या कविता त्याच्यामध्ये परिचयाचं फोटो सगळं छापलं नाही तर त्यांचं संमेलन घेतलं. आणि संमेलन घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं माझी एक नेहमी भूमिका असते, पुरस्कार द्यायचा खळखळ करून देऊ नका, नाव मोठं द्या, दणदणीत द्या. पुरस्काराला नाव द्यायला काही पैसे पडत नाही. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरची जी नावं देऊन त्यांना 16 जणांना आपण पुरस्कार दिले. आणि मग माझ्या एका मित्राला काय वाटलं कोणास ठाऊक, तरी तो अंक अमेरिकेत पाठवला आणि त्याला इंटरनॅशनल व्ह्यू अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला त्या दिव्यांग अंकाला तो मला मिळालेला आहे. आणि या माध्यमात सुद्धा जे म्हणजे सगळ्यांच्या माहितीसाठी फक्त अप्रत्यक्षरित्या त्यांना मी आधी कधी असं दर्शवत नाही की सहानुभूती म्हणून मी तुम्हाला असा पुरस्कार देतोय किंवा तुमची माहिती छापतोय. तर त्या व्यक्तीच्या कविता, त्याचा फोटो, त्याचा परिचय, त्यांना पुरस्कार, हे सगळ्या या गोष्टी मी त्यातनं त्या करत असतो आणि त्यातून एक दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतो. मध्यंतरी सुद्धा असाच का अनुभवाला आम्हाला असंच कळलं. इथं आमच्याकडे प्रिया जांभळे आहेत, सारिका आहे, भारती महाडिक आहेत. तर एक असेच एक चांगल्या मुख्याध्यापिका नुकताच त्यांना कॅन्सर असं कळलं आम्हाला. आणि मग म्हटलं की नाही, म्हटलं आपण त्यांना दीर्घायुष्य लाभो हे आपलं हे असेल, प्रार्थना असेल. परंतु चांगल्या गोष्टीला वेळ कशाला म्हटलं आपण असं करूया, त्यांचे जे काही पुढचं उर्वरित जे काही आयुष्य असेल त्यांना मानसिक दिलासा मिळाला पाहिजे, उभारी मिळाली पाहिजे. पण तातडीनं त्यांच्या शाळेत गेलो, त्यांना डिक्लेअर केलं की आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देतोय. मग आता त्यांच्याकडे फोटो कधी मागत बसायचा, मोबाईल होता माझ्यासमोर. त्यानं म्हटलं मॅडम 1 मिनिट. आणि मग फोटो क्लिक केला, सारिका मॅडम होत्या या माझ्याबरोबरती, त्यांचा फोटो काढला, आपण ते प्रिंटआउट काढली, त्यांना आपण पुरस्कारचा कार्यक्रम केला. आणि त्या माध्यमातून होतं काय की जी व्यक्ती पेशंट असते, समजा आयुष्य हायतीमध्ये काही मुख्याध्यापिकच संबंध हायतीमध्ये आणि तळागाळात त्या ज्याला म्हणतात प्रस्थापित शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करणं वेगळं आणि अशा प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन काम करणं वेगळं, हे फार अवघड प्रकार आहे. तळागाळातली मुलं म्हणजे झोपडपट्टीतली मुलं, कोणाची आई धुणं भांडी करते, कोणाचे वडील हातगाडी ओढतात, काही जणांच्या घरी वडील आईला मारहाण करतात, अशी जी मुलं, अशा मुलांच्या फिया भरणं बरं का, ज्यांना अनुभवायचे तो सगळा त्या करतातच काम. तर अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणं, तर अशा मुख्याध्यापिकेचा सन्मान मी केला आणि पूर्णपणे सविस्तर त्यांच्या फोटो सगळ्याची बातमी, पुरस्कार जाहीर झाला त्याची बातमी टाकली, पुरस्कार दिल्यानंतरची बातमी आपण टाकली. तर अशा प्रकारे कुठल्याही याला यथाशक्य जे शक्य आहे ते काम मी करत असतो. आणि अर्थात यासाठी सुद्धा हा भाग फार महत्त्वाचा आहे की तुमच्या जे काय सभोवताली जी मंडळी असतात, उच्च आदर्शवादी असतात आणि त्या संस्था ज्या असतात त्यांचे संस्कार, त्यांचे आदर्श घेऊन हे काम करणं. अर्थात प्रत्येक वेळी हे भान असतं. आपल्याकडे सांगितलं तर भारतीय अध्यात्मामध्ये इदम न मम हे निमित्त मात्र आहे, जमाने से हम है, हमसे जमाना नाही. हा त्यातला भाग फार महत्त्वाचा. आणि या माध्यमातून आज 10चा 898 अंक आपल्यासमोर हा प्रकाशित झाला. धन्यवाद. हरकत नाही सर, कधी कधी थोडंसं वेगळं ऐकल्यानंतर वाटत असतं, पण अध्यक्षीय भाषण हे कधी पण शेवटीच असतं याची मलाही सर कल्पना आहे आणि अनेकशे कार्यक्रम केलेले आहेत. म्हणूनच मी उल्लेख केला होता की फक्त 10 अंकाबद्दल आपण बोलावं आणि आपण अगदी थोडक्यात बोललात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. पण शांत मंडळी दिसली मला, टाळ्या न वाजवता. इतकी शांतता बरी वाटते का? इतकी शांतता बरी वाटते का?
टाळी कुणाच्या हातून वाजते का? वाजत नाही. मंडळी, या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित कवी आहात, नवोदित कवी नाही आहेत. प्रस्तावित म्हणलं तरी सुद्धा हरकत नाहीये. टाळ्यांनी दाद कशी द्यायची हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये आणि मलाही पुन्हा एकदा ती हाक देण्याची गरज नाहीये अंतरातून. याचं भान आपण नक्कीच ठेवूयात. आणि या कार्यक्रमाला आणखीन एक उत्सव मूर्ती आमचे लाडके आदरणीय कवी, ज्येष्ठ साहित्यिक, उत्कर्ष साहित्य साधना मंचाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्र काकडे देशमुख सर यांचं आगमन झालेले. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूयात. सरांना आल्याच मी स्वागतासाठी आपण स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या लाडक्या कवयित्री भारतीताई महाडिक आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या काकडे सरांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. तर मी भारती मॅडमने विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. उजव्या बाजूला इकडे आपण स्थानपन्न व्हायचं आहे. खुर्चीची सोय करण्यात येईल. तर मी आजच्या कार्यक्रमाचे मी सर्व मान्यवरांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो काही वेळासाठी. नुकताच ज्यांचा सत्कार झाला असे आमचे लाडके ज्येष्ठ साहित्यिक कवी आदरणीय आमचे प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख सर, मूळ पुण्यातीलच अर्थात पांगारे सासवड. व्यवसाय शेती आहे, त्याचबरोबर त्यांचं मळ्याच्या वाटेवरी, पालवी, शरदाचे चांदणे हे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. शिदोरी हे त्यांचं आत्मचरित्र असून त्याला अनेक पारितोषिक आहेत. उत्कर्ष साहित्य समूहाचे ते संस्थापक आहेत आणि अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. 94वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज कवी संमेलन सासवड येथे त्यांना शिक्षण रत्न असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर लेखनांनी साहित्य समूहाचा साहित्य सेवा गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर राजयुवा प्रतिष्ठानतर्फे, त्याचबरोबर तितिक्षा इंटरनॅशनल इथं दोन्ही समूह उपस्थित आहेत आणि त्याचे संस्थापकही उपस्थित आहेत. साहित्य सेवा प्रज्ञा मंच या 3 कार्यक्रमामध्ये त्यांना प्रमुख पाहुण्याचा सन्मान देण्यात आलेला होता. जोरदार टाळ्या आपण शरदचंद्र काकडे देशमुख सर यांच्यासाठी. त्याचबरोबर अनेक स्पर्धांचे त्याने परीक्षण केलेलं आहे. गगनाला पंख नवे, समिधा मालिकांमधून त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यांचाही एकपात्री अभिनय आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. काही इथे दिग्गज मंडळी आहेत त्यांनी पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा आपणास ती पाहायची कदाचित आज वेळ मला तर पाहता येईल. त्याचबरोबर निसर्गाची आवड म्हणून 2500 हापूस केशरी वृक्ष लागवड त्यांनी केलेली आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजे. तर आमचे लाडके शरदचंद्र काकडे देशमुख सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आमच्या लाडक्या भारतीताई महाडिक यांना समाज माध्यम संवर्धन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर
समाजामध्ये निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्य करत असतात. त्यासुद्धा एक उत्कृष्ट समाजसेविका आहेत. त्यांच्या प्रामुख्याने येरवाडा परिसरातील फुलेनगर भागात त्यांचे कार्यकर्तृत्व पसरलेले आहेत. मूळ पुण्यातीलच असल्याने जन्मभूमी असलेल्या या भागाची त्यांना चांगली जाण आहे. त्याचबरोबर भाविकांना दरवर्षी अक्कलकोट, तुळजापूर दर्शनासाठी ते घेऊन जातात. भारतीय विचारधारा या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या त्यांनी जवळपास 187 अनाथ मुलांचा त्या सांभाळ करतात. त्यासाठी त्यांना जोरदार टाळ्यांपासून अभिवादन करूया. दादासाहेब फाळके सिनेसृष्टी या संस्थेच्या त्या प्रेसिडेंट आहेत आणि महाराष्ट्र पोलीस मित्र या पदावर त्या कार्यरत आहेत. तर अशा भारतीताई महाडिक यांचा सन्मान वसुधाताईंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. समाज माध्यम संवर्धन पुरस्कार हा त्यांना प्राप्त होत आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचा सन्मान करूया. सर्व मान्यवरांनी विनंती करतो. अतिशय आकर्षक असं सन्मान चिन्ह राजयुवा क्रिएशनचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया भारतीताई महाडिक. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. यानंतर फारसा वेळ न घेता पुढील काही बक्षीस वितरण सोहळा आहे. त्यासाठी मी आजच्या या कार्यक्रमाचे आमचे सहकारी सहसूत्रसंचालक योगेश हरणे यांना विनंती करतो की पुढील बक्षीस वितरण सोहळा आपण पार पाडावा. नमस्कार सर्वांना. तर वसुधा फाउंडेशन पुणे आयोजित पहिली माध्यम परिषद तसेच पत्रकार स्नेह मेळावा आणि पुरस्कार वितरण, बक्षीस वितरण. तर सर्वप्रथम मॅडमबद्दल सांगायचं झालं तर मॅडमचं समाजकार्य इतकं महान आहे की आत्ता गौरी गणपतीमध्ये बसले होते आणि रात्री 12:30 पावणे 1 झाले होते. तर सायलीचा मला फोन आला होता. सायली आमच्या ह्याच्यात टीममध्ये काम करते. तर ती बोलली की आमच्या इथे एक आजी आहेत, तर त्यांचे मिस्टर वारले, तर त्यांना घराबाहेर काढले. तर त्यांना एक अपंग मुलगा होता आणि मोठा मुलगा आणि मोठ्या सुनेनी सगळी घर नावावर करून ज्या दिवशी मयत झाली त्या दिवशी त्यांना घराबाहेर काढलं होतं. आणि तिचा मला रात्री 1:45 वाजता फोन आला. हे सांगताना मला थोडंसं आतून हे होतंय. तर ती मला म्हटली की त्या ज्या आजी आहेत त्या खूप रडतायत आणि ती नुकतीच साताऱ्यावरून आली होती आणि तिने मला फोन केला. तर मी तिला म्हटलं की मी तुला वसुधा मॅडमचा नंबर देतो, तू वसुधा मॅडमशी बोलून घे. तिने वसुधा मॅडमशी रात्रीच 1 वाजता बोलून घेतलं आणि मॅडमनी ती सगळी सूत्र हलवली आणि दुसऱ्या दिवशी आपुलकी वृद्धाश्रम आळंदी येथे त्यांनी त्यांना दाखल केलं. तर असं मॅडमचं महान कार्य आहे. तर हे सांगायचं होतं मला. मॅडमनी ते मगाशी सांगितलं नाही पण ते राहिलं होतं मॅडमकडून, तर मी ते सांगितलं. आणि धन्यवाद मॅडम, खरंच तुमचं समाजकार्य खूप महान आहे. त्या दिवशी अक्षरशः 1:45 झाला होता आणि एवढ्या रात्री मला तिचा फोन आला. आई पण म्हणाली सायली कोण आहे नाही का, इतक्या रात्री तिचा फोन कसा येऊ शकतो तुला. तर माणूस घाबरतो एवढ्या रात्री फोन का आलाय. तर मॅडमनी त्या रातोरात ते कार्य केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या आजींना आणि त्यांचा जो अपंग मुलगा होता त्यांना दुसऱ्या दिवशी फोनवर हे करून ट्रीट करून दुसऱ्या दिवशी त्यांनी आपुलकी वृद्धाश्रमामध्ये दाखल केलं. हे त्यांचं समाजकार्य आहे. खरं तर हे लोकांना दिसत नाही पण आम्ही त्यांच्यासोबत काम करत असतो आणि काम करताना बरेचसे असे प्रसंग येतात. मॅडम सुद्धा कधी कधी हातभर होतात, आम्ही सुद्धा असतो. असे वाईट प्रसंग आलेले असतात. तर मॅडमचं समाजकार्य खरंच महान आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. वसुधा नावातच त्यांचं खूप काही आहे असं मी मानतो त्यांना.